दिनांक 19 फेब्रुवारीपासून पवित्र रमजान मुबारक महिन्याची सुरुवात झाली आहे. देगलूर शहरात पहिल्या रोजानं एक आध्यात्मिक आणि रुहानी वातावरण निर्माण झालंय. देगलूरसह संपूर्ण नांदेड जिल्हा, महाराष्ट्र, भारत देश आणि जगभरातील मुस्लिम उम्मत या मुक़द्दस महिन्याचं अकीदत आणि एहतरामनं स्वागत करत आहेत. रमजान हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर तो सब्र, तक्वा, इबादत आणि रहमत यांचा पैगाम देणारा पवित्र महिना आहे. याच महिन्यात पवित्र कुराण शरीफ नाझिल झाला, म्हणून इस्लाममध्ये रमजानला अत्यंत खास मुकाम आहे. देगलूर शहरातील मस्जिदींमध्ये फजरपासून तरावीहपर्यंत नमाजेची रौनक वाढली आहे. सहरीच्या वेळी गल्ली बोळात हालचाल दिसते, तर संध्याकाळी मगरिबच्या अजानानंतर इफ्तारचा नूर सगळीकडे पसरतो. साधारण 14 तास पाण्याचा एक थेंबही न घेता लहान मुलांपासून ते 10 वर्षाच्या बालकांपर्यंत, तरुणाईंपासून वयोवृद्धांपर्यंत अल्लाहच्या रजेसाठी सब्र आणि इमानानं रोजा ठेवला जातो. रोजा म्हणजे फक्त भूक तहान सहन करणं नाही, तर तो आत्मशुद्धी, गरीब गरजूंप्रती सहानुभूती आणि आपल्या नफ्सवर काबू ठेवण्याचा संदेश आहे. रमजानमध्ये जकात, सदका, फित्रा यांना विशेष महत्त्व आहे. देगलूर शहरातही अनेक सामाजिक संस्था आणि नागरिक गरजू कुटुंबांना मदतीचा हात देताना दिसतायत. हीच खरी रमजानची बरकत आहे. रमजानमुळे देगलूरच्या बाजारपेठेत वेगळीच रौनक पाहायला मिळते. फुले, पेढं, खजूर, बारीक खारीक, शरबत, रूह अफजा, रुबाबदार आणि चटकदार समोसे, पकोडे, फळांचे ठेले. संध्याकाळ होताच बाजारात गर्दी वाढते आणि आनंदाचं वातावरण निर्माण होते. इफ्तारच्या वेळी मस्जिदींमध्ये दुवांची गुंज ऐकू येते आणि प्रत्येक जण अल्लाहकडे अमन ओ अमान, खुशहाली आणि शहराच्या प्रगतीसाठी दुवा मागत असतो. रमजान हा फक्त मुस्लिम समाजाचा नाही, तर संपूर्ण मानवतेला सब्र, संयम आणि इन्सानियतचा पैगाम देणारा महिना आहे. देगलूर शहरातील तमाम मुस्लिम बांधवांना आणि सर्व नागरिकांना मनःपूर्वक दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी सय्यद समी यांच्याकडून तमाम देशवासियांना, देगलूर शहरवासियांना माहे रमजान मुबारक.